भाग्यवान आहे मी, तर आपलं दर्शन घडलं. खरंच अनंत भावे शरण आहे मी आपल्याला. कल्याण होईल. आशीर्वाद तुमचा मिळाला, मनाचं समाधान झालं, पण थोडस मन विचलित झालं माझं. अग्निदेव, कुठं निघालात आपण? महाराणी अनंग मोहिना, शंका आपली रास आपल्या सर्वांगत मदत का पाहिजे असेल तर विचारांची शंका आपल्या पंचमहाभूतातील तेजाचा देव अग्नि नारायणाचं दर्शन होतात. खदावताना हास्य नेत्रात खदावताना दिसला पण ते काही क्षणा होतं. चरणाशी लीन झाला, आशीर्वाद मिळाला, पण शंका उपस्थित केला. अग्निदेव कुठं निघाला माहितीये का? चाहू बाजूने काशीचं निरीक्षण करा. अग्निदेवतेनं काशीतील आपले अंश लुप्त केले. राहता राहिला या तुमच्या भव्य दिव्याचा अंश अर्थात अग्निदेव ही काशी सोडून काशीतून तुम्ही दूर निघून जाता, पण का? कशासाठी? त्याला कारण अनंत मोहिनी शंका आपली रास आहे, पण अग्निदेव काशी सोडवण्याच्या मुळाशी कारण आहे. ही काशी याआधी शिवमय होती. ही काशी याआधी शिवशंभू महादेवांच्या वास्तव्यात होती. अर्थात ही काशी काही कारणास्तव शिवशंभू महादेवांना सोडावी लागली. पण शिवशंभू महादेवांनी काशी सोडल्यानंतर जी काशी शिवमय होती, ती काशीतील प्रत्येक प्रजाजनांच्या मुखात असणारं शिव नाव हे बंद झालं. आणि प्रत्येकाच्या मुखात नाव हे सध्या येते ते राजा दिवोदासाचं. अर्थात शिवमय असणाऱ्या या काशीत सांप्रत दिवोदास राजाचा जय जयकार होतोय. अर्थात ज्या काशीत माझा शिव नाही, त्या काशीत अग्निदेव नाही. आणि म्हणून ही काशी सोडून मी जातो. असं करू नका. हात सोडते मी तुम्हाला. तुमचं कारण मला कळलं, पण तरी सुद्धा हात करून एकच विनंती मी तुम्हाला करते. अग्निदेव, तुम्ही जर गेला तरी आकाशीचं काय होणार आहे? मी तुम्हाला अनन्य भावे शरण आले. घडलेला सारा प्रकार मला जाणवतोय, आणि म्हणून मी तुमच्या जवळ याचना करते. तुम्ही जाऊ नका. तुम्ही जाऊ नका अग्निदेव. लाखांची माता तुम्ही आहात, आणि म्हणून लाखांसाठी आपण देवासमोर स्वतःचे हात तुम्ही जोडून मला विनंती करता. ही तुमची विनंती, ही तुमची करुणा मी ग्राह्य मानली असती, पण या क्षणी तुमच्या विनंतीला मान्यता मी देऊ शकत नाही. मी कर्तव्याचा पूजक आहे. मी माझा शब्दाचा बांधील आहे. अर्थात माझ्या कार्यापासून मला अनविंद करू नका. देवता जर आपल्या कार्यापासून अनविंद झाले तर खऱ्या अर्थानं देवतांच्या चारित्र्याला तो डाग आहे. आणि म्हणूनच मला माझ्या कर्तव्याचा दिसलं जाऊ द्या. माझा मान करू नका. ही तुमची अग्निदेव सोडणार या मताची मी ठाम आहे. थांबा. हात जोडले, विनंती केली, अनन्य भावे शरण गेले, आणि तरी तुम्ही म्हणता की तुम्ही तुमचं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी इथं निघून जातात. का तर म्हणे या काशीत शिव नाही. शिवशंकर पार्वती परमेश्वराची महती आम्हाला सुद्धा माहित आहे. तो देव श्रेष्ठ नाही, याबद्दल आमचं कोणतंही दुमत नाही. पण तरी सुद्धा शिवशंकर का गेले, कशासाठी गेले?
अग्निदेवा, हे सत्य आहे की शिव नाही म्हणूनच तुम्ही राहत नाही, की आम्ही काशीतील राजकर्त्यांनी किंवा कुठल्या प्रजाजनांनी आपला कोणी अपमान केलाय का? महाराणी अनंतमुखी, माझा कुणी अपमान केला म्हणून मी काशी सोडत नाही, किंबहुना मी काशी सोडतो याच्या मुळाशी असणारं प्रामुख्याचं कारण अग्निदेवतेनं आपल्याला कथित केलं. पण तुम्ही बोलून मोकळे झाला. शिवशंभू महादेवांनी काशी का सोडली हे मी तुम्हाला विचारणार नाही. महाराणी अनंत मोहिनी, तुम्ही विचारण्याची गरजही नाही. कारण शिवशंभू महादेवांना अतिप्रिय असणारी काशी का सोडावी लागली यामागची सखोल स्थित्यंतर देवतांना माहीत आहेत. अतिप्रिय असणारी काशी शिवशंभू महादेवांना सोडावी लागली आणि त्या जागी तुमच्या पतीची का नियुक्ती केली गेली यामागची कारण सुद्धा देवतांना परिपूर्णरित्या माहीत आहे. माझा मुद्दा एकच होता, शिवशंभू महादेव असताना ही काशी शिवमय होती, पण शिवशंभू महादेव नसताना शिवशंभू महादेवांचं अस्तित्व या काशीतून सांप्रत कमी होताना आता जी काशी शिवमय होती ती काशी सांप्रत दिगोदास राजाचा जय जयकार करते. म्हणूनच ज्या काशीत शिव नाही त्या काशीत अग्निदेव थांबणार नाही. दिगोदास यांची राजा म्हणून काय नियुक्ती किंवा ते पद का देण्यात आलं, त्याची काय स्थित्यंतर आहे ती देवतांना माहीत आहे असं तुम्हीच आता म्हणालात. देवतांना काय माहीत आहे काय माहीत नाही यापेक्षा महत्वाचं एकच आहे, यावेळी जर अग्निदेव इथून गेले तर हलकल्लोळ निर्माण होणार आहे. मी त्या गोष्टीसाठी मी तुम्हाला विनंती करते, आम्हाला कितीही दुःख पोहोचू दे, आम्हाला कितीही यातना होऊ दे, पण आमची प्रजा जर अशी धाय मोकळून लढू लागली किंवा तुम्ही गेल्यानंतर जर अग्नी प्रज्वलित झाला नाही तर भुकेने जर तडफडू लागली तर एक राजा किंवा एक राणी म्हणून काय करावं आम्ही? महाराणी अनंतमोहिनी, शंका तुमची रास्त आहे. तुम्ही बोलतात ते तुमच्या स्वार्थासाठी नव्हे तर लाखांची माता तुम्ही आहात आणि म्हणून लाखांच्या स्वाभिमानासाठी या देव घटकाशी तुम्ही भाष्य केलात. स्वाभिमान वाटला तुमच्या बाबतीत, गर्वानं मान माझी उंचावली, पण मी काशी का सोडतो याच्या मुळात असणारं कारण मी तुम्हाला सांगितलं. पण जर तुम्ही हे वक्तव्य माझ्याशी करत असाल, अगदी नसेल तर या काशीत हलकल्लोळ निर्माण होईल. मग मी तरी त्या पुढे जाऊन तुम्हाला असं सांगेल, माणूस जगण्यासाठी फक्त शिजलेल्या अन्नावरच अवलंबून नाही, त्यासाठी विश्वनियंत्या परमेश्वरानं वेगळे पर्याय ठेवलेले आहेत. आणि म्हणूनच जो दिगोदास राजा आपला पती परमेश्वर 60 वर्ष या काशीत पडलेलं अवर्षण आपल्या पुण्यायोगे जर दूर करू शकतो तर तोच खऱ्या अर्थानं तुमचा पती पुण्यायोगे या काशीत काहीतरी स्थित्यंतर घडवेल आणि ही खऱ्या अर्थानं जी स्थिती आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करेल. त्या पलीकडे जाऊन तुम्ही आजपर्यंत ज्या तत्वावर चाललात, ज्या पुण्यबळावर ज्या स्थानी तुम्ही पोहोचलात, तुमचा पुण्यबळ जर तुम्ही अधिक वाढवलात तर देवतांना पश्चाताप होईल आणि या पश्चातापायोगे पुनश्च पंच महाभूतातील या तेजाच्या देवतेला देवता या काशीत स्थित करतील. तेव्हा या क्षणी तरी माझा मार्ग आपण रोखू नये. देव घटक आपल्या मार्गाने जातोय, तो मार्ग रोखू नये. तुम्ही जे सांगितलं ते मी शांतपणे ऐकून घेतलंय. प्रजाजनांच्या भुकेच्या सांत्वनासाठी काय करावं हा पुढील पर्याय आम्ही निश्चितच करू. तो पर्याय तुम्ही आम्हाला सांगण्याची तशी गरजही नाही. आम्ही तुमचा मान राखतो नव्हे, मानव प्राण्याने तो राखायलाच हवा. पण फक्त शिव नाही म्हणून तुम्ही जाता हे कारण मला उचित वाटत नाही. कारण फक्त शिव नाही म्हणून जर तुम्ही जात असाल तर याच्यापूर्वी अशा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. जिथं शिव नव्हता तिथं तुम्ही होता, जिथं शिव नव्हता तिथं अनेक देव होते. मग आजच तुम्ही मला सांगता काय हो देवते, शिव आहे तिथंच तुम्ही राहता, शिव नाही तर तुम्ही राहत नाही, हे तुमचं म्हणणं खरं आहे? मग दक्ष यज्ञ झाला, दक्ष यज्ञानंतर दाक्षायणी काय केलं हे सगळं मी सांगायला नको? मग हा प्रकार घडल्यानंतर
काशीत शिव नाही म्हणून मी जातोय. मग तेव्हा सुद्धा शिव देवतांच्या सानिध्यात होता. मग तरी सुद्धा तुम्ही तुमचं कार्य करत होता, ते कसे काय? महाराणी अनंग मोहिनी, शंका आपली रास्त उपस्थित झाली. अर्थात या रास्त शंकेचं रास्तच उत्तर अग्निदेव तुम्हाला देईल. शंका तुमची काय? तर या क्षणी या काशीचं साम्राज्य निरीक्षण केलं तर काशीत शिवशंभू महादेव नाही. असाच प्रकार दक्ष यज्ञात घडला होता. मग त्या दक्ष यज्ञात शिवशंभू महादेवाचं निमंत्रण नव्हतं आणि म्हणून शिवशंभू महादेव या दक्ष यज्ञातल्या पुत्र कामेश्वर यज्ञात उपस्थित नव्हते. तरी सुद्धा त्या दक्ष यज्ञात अग्निदेव प्रज्वलित झाला होता. म्हणजे अग्निदेव तिथं होता. मग माझ्या विधानानुसार शिव नाही तिथं जर मी नसतो तर तिथं उपस्थित का झाला, प्रश्नाचं रास्त उत्तर देईन आपल्याला. महाराणी अनंग मोहिनी, सृष्टीच्या कल्याणाप्रित्यर्थ देवराज देवेंद्रांनी आरंभलेला वाजपेय यज्ञ. या वाजपेय यज्ञात समस्त देवतांना किंबहुना सृष्टीतील प्रत्येक घटकाला निमंत्रण होतं आणि म्हणूनच त्या वाजपेय यज्ञात शिवशंभू महादेवांसहित सारे देव देवता उपस्थित होते. यज्ञाचं यजमानपद हे दक्ष प्रजापतींना दिलं गेलं. पण त्या खिलातर वाजपेय यज्ञात दक्ष प्रजापतींकडून शिव निर्भत्सना झाली आणि म्हणून शिवशंभू महादेवांनी त्या वाजपेय यज्ञाचा त्याग केला आणि शिवशंभू महादेव निघून गेले. दक्ष प्रजापती यांची पत्नी प्रसूती, या प्रसूतीच्या मुखातून शब्द बाहेर पडले, 7 कन्यानंतर मला एखादा पुत्र हवा आणि म्हणूनच तिच्या इच्छेसाठी दक्ष प्रजापतींनी पुत्र कामेश्वरी यज्ञ केला. या पुत्र कामेश्वरी यज्ञात मागचं वैमनस्य लक्षात घेऊन शिवशंभू महादेवांना वगळून इतरत्र साऱ्या देवतांना निमंत्रण खरं होतं. पण याच दक्ष प्रजापतींची कन्या म्हणजे माझी आई शिवशंभू महादेवांची भार्या दाक्षायणी उपस्थित होती. निमंत्रण जरी नसलं तरी त्या दक्ष यज्ञात माझी आई दाक्षायणी म्हणजे तिथं शिव तेज उपस्थित होतं आणि म्हणूनच त्या शिव तेजासमोर, त्या शिव तेजाच्या आज्ञेसमोर अग्नी नारायणाला तिथं प्रदर्शित व्हावंच लागलं, तिथं प्रज्वलित व्हावंच लागलं. अनंत मोहिनी, जर शिव नाही तर मी त्या ठिकाणी थांबत नाहीये. माझे शब्द तुम्ही खोटे ठरविण्याचा प्रयत्न करता, पण मी तरी असं म्हणेन दक्ष यज्ञात मी प्रज्वलित झालो याच्या मुळाशी असणारं प्रामुख्याचं कारण म्हणजे प्रत्यक्षात विश्वाच्या आदिमायेनं त्या दाक्षायणीनं माझं आव्हान केलं होतं आणि म्हणूनच आपल्याला ज्ञातच असतील या विश्वात माझं नाव म्हणजे शैयू अग्नी. या शैयू अग्नीपासून पावक, पवन आणि सुची या तिघांची निर्मिती झाली आणि यांच्यापासून जे अग्नी निर्माण झाले इतरत्र 49 अग्नी या सृष्टीत कार्यतत्पर आहेत आणि त्यातील त्या दाक्षायणीनं दक्ष राजाकडून शिव निर्भत्सना झाली म्हणून योग अग्नीचं आव्हान केलं. योग अग्नीचं आव्हान शिव तेजाकडून म्हणजे विश्वाच्या आदिमायेकडून दाक्षायणीकडून झालं म्हणून त्या शिव आज्ञेला मान्यता दर्शवून योग अग्नीला प्रकट भाग पडलं म्हणून दक्ष यज्ञात मी प्रज्वलित झालो. अग्निदेवा, माझ्या बोलण्याचा अर्थ हा नाहीच. मी शांतपणे ऐकून घेतलं याचं कारण एखादा देवता जर बोलत असेल तर त्यांचा मान राखणं, त्याचं देवत्व राखणं हे माझं कर्तव्य आहे. या संयमाचं कौतुक. योग अग्नीच्या साह्यानं आत्मदहन केलं हे मी विचारलंच नाही. हा प्रकार घडल्यानंतर शिवशंकर क्रोधित झाले आणि तेव्हा सर्व देवांचा सहवास शिवाने सोडिला हे मी तेव्हा विचारलं. आता पुन्हा तुम्हाला आठवण करून देते. दक्ष यज्ञात अग्नी कसा प्रज्वलित झाला हे मला सुद्धा माहित आहे. पण अग्निदेवा, शिव क्रोधमय झाला की त्यांची भार्या तिला आत्मदहन केलं होतं आणि त्यानंतर शिवानं देवतांचा सहवास सोडून दूर निघून गेले. मग तेव्हा तुम्ही तुमचं कर्तव्य कसं काय पूर्ण करत होता हे मला विचारायचं होतं. याला कारण होतं. याही तुमच्या शंकेचं निराकरण करेल. प्रत्यक्षात आदिमायेला योग अग्नीनं जाळलं पण त्या योग अग्नीची काय हिंमत होती त्या विश्वाच्या आदिमायेला पूर्ण जाळण्याची. योग अग्नीनं आपली प्रखरता जरी प्रखर केली तरी आदिमायेचा देह योग अग्नी जाणू शकला नाही. पण अर्धा देह त्या घरातून आदिमायेचा निश्चितच जळला गेला. पण त्यानंतर शिवशंभू महादेव
आमचं कार्य कसं करत होतो ही तुमची जर मूळ असेल तर या शंकेचं निराकरण करतोय. हे शिवशंभू महादेव दाक्षायणीचा जळलेला अर्धदेह आपल्या स्कंदावर घेऊन या सृष्टीत फिरत होते. त्यावेळी वैकुंठीच्या नारायणानं सुदर्शन चक्रायोगे खऱ्या अर्थानं त्या अर्ध जळलेल्या प्रेताचे तुकडे केले. ते तुकडे जिथं जिथं पडले तिथं तिथं शक्तीपीठ निर्माण झाली. आता अग्निदेव तरी सुद्धा का कार्यरत होता याच्या मुळाशी असणारं प्रामुख्याचं कारण, जर शिवशंभू महादेव विश्वाचा आदिपुरुष सुद्धा मायेचा अधीन झाला तरी सुद्धा साऱ्या देवता सृष्टी स्थैर्यासाठी आपापल्या कार्यात शिवशंभू महादेवांचा शोध घेत कार्यरत होत्या. अर्थात पंचमहाभूतातील तेजाच्या देवतेला देवतांचे काही नियम आहेत. नियमांचं उल्लंघन आम्हाला करता येणार नाही आणि म्हणून सांप्रत मी काशी का सोडतो याचं कारण आणि दक्ष यज्ञाचं कारण याचा संबंध मला तरी वाटतं तसा जुळत नाही. म्हणून मी आपल्याला सांगतोय मला माझ्या कर्तव्य तू म्हणतोयस की याचा संबंध जुळत नाही. फक्त तू जे सांगतोय ते मी शांतपणे ऐकून घेते आणि तो संबंध जुळतोय. मुळात तू शिव नाही म्हणून सांगतोस हेच मला जुळत नाही. आता सांग काय ते, काशीत शिव नाही म्हणतोय हेच मला मान्य नाही. मावळी अनंत मोहिनी हा काशी याची कारण बरीच आहे. पण देवा तू जर या पद्धतीने जात असशील, शिव नाही म्हणून तर सांगत असशील तर शिव या काशीत आहे. शिव इथून गेलेला नाही. सरळ शिव सर्वत्र आहे, चराचरात व्यापून उरलाय आणि या काशीत सुद्धा तो उरून भरलाय. मग देवा अग्निदेवा तू जे म्हणतोयस त्याचं स्थित्यंतर काय की शिव नाही म्हणून? सांप्रतची स्थिती जर पाहिली तर शिवांना अतिप्रिय असणारी काशी शिवशंभू महादेवांना सोडावी लागली. सोडावी लागल्या करताना या काशी खंडाचं या विश्वात नवखंड पृथ्वी आणि नवखंड पृथ्वीच्या नंतरचं अविनाशी क्षेत्र म्हणजे काशी खंड, भरतखंड, पुष्करखंड, हरिखंड, रम्यखंड, सुवर्णखंड, इरावतखंड, इंद्रखंड, केतुखंड, भद्राक्षरखंड आणि दशमखंड म्हणजे काशी खंड. या काशी खंडात अविनाशी क्षेत्र या काशी खंडाला का म्हटलं गेलं? कारण मुळात का सांगतोय तुमच्याच प्रश्नाचं उत्तर. इतर किती खंड आहे त्यापेक्षा आपण काशी खंडाबद्दलच बोलूया. तुमच्याच प्रश्नाचं उत्तर सविस्तर देतोय. काशी खंडाला खऱ्या अर्थानं या काशीला अविनाशी क्षेत्र का म्हटलं गेलं? कारण शिवशंभू महादेवांनी ज्या काशीत वास्तव्य ठेवलं त्या शिवशंभू महादेवांनी आपला त्रिशूळ ठरवला होता आणि त्या त्रिशूळाच्या 3 पात्यानुगे या विश्वात अविनाशी क्षेत्र काशी क्षेत्र म्हटलं गेलं. पण सांप्रतची स्थिती पाहता काशीत दुष्काळ पडल्यामुळं शिवशंभू महादेवांना काशी सोडावी लागली हे विधान सत्य आहे आणि शिवशंभू महादेवांना काशी सोडावी लागल्या कारणानं दिवोदास राजाला काशीचं अधिपत्य दिलं गेलं हे विधान सत्य आहे. मग हे दोन्ही विधाने जर का सत्य असतील तर शिवमय असणारी काशी सांप्रत दिवोदास राजाचा जय जयकार करते. अर्थात शिवमहिमा जिथं कमी झाला तिथं अग्निदेव थांबणार नाही या माझ्या वेदना अग्निदेवा शिव महिमा कमी झाला असं तुम्ही म्हणता आहात. ज्याला जो आनंद देतो त्याचाच उदो होतो. तुम्ही राजकर्ते ऋतुंजय यांची निवड केली, तिथे त्याला राज्यपद दिलं आणि त्या योग्यतेने मला सुद्धा इथं आणून तुम्ही ठेवलं. कारण योग्य पतीबरोबर योग्य भार्य हवी म्हणून. खरं म्हणजे तुम्ही काशीत शिव नाही हे मला मान्यच नाही. तुम्ही कितीही सांगा त्याची स्थित्यंतर तुम्ही देऊ शकत नाही. देहानं शिवशंकर गेले म्हणजे शिव गेले असं नाही. कसं देवा इथं तू आहेस पण आता स्वर्गात सुद्धा तू आहेस, पाताळ भुवनात सुद्धा तू आहेस, मृत्यू लोकात सुद्धा अग्नी आहे. त्याप्रमाणे तुम्ही जर कुठे म्हणत असाल तर शिव गेले तर शिव सर्वांसाठी भरून उरलाय. याचं कारण असं की ही सृष्टी निर्माण होण्यापूर्वीच शिवशंकर ध्यान लावून बसले होते. तेव्हा तुम्ही सुद्धा नव्हता, पंचमहाभूत नव्हती, तिथं देव देवता नव्हते, फक्त शिव होते आणि ते शिव ध्यान करत होते. आणि ध्यान करता करता त्यांच्या मनात इच्छा निर्माण झाली की आपण सृष्टी निर्माण करावी आणि सृष्टी निर्माण करावी असं जेव्हा वाटलं तेव्हा त्यांनी नेत्र उडून पाहिलं. तिथे एक दिव्य तेज
भक्ती करत असताना दिवसा 3 वेळा सहस्त्र कमळ वाहून शिवाचं पूजन करावं. विष्णुदेव शिव आराधना करू लागले, शिव उपासना करू लागले, शिव पूजन करू लागले. अशी जवळजवळ 1,00,000 वर्ष गेली. आणि 1,00,000 वर्ष गेल्यानंतर शिवशंकर पुन्हा ध्यानातून आले आणि त्यांना पाहिलं तर विष्णुदेवाचं एक दिव्य तेज होतं. ते जवळ गेले आणि स्वहस्तानं विष्णुदेवाला उठविण्याचा प्रयत्न केला. आणि तेव्हा विष्णुदेवाला जो आनंद झाला. पण त्यापूर्वी एक गोष्ट घडली होती. आणि ती गोष्ट कोणती असेल तर शिवशंकर जेव्हा महाविष्णूंना उचलेला त्यांना हाताला धरतात तेव्हा शिवशंकरांच्या कुंडलातील एक मणी तो जे कूप होत ते कुपात पडलं. त्या कुपाला चक्र पुष्करणी असं नाव पडलं. आणि त्यानंतर तरीही शिव भक्ती करू लागला, विष्णुदेव भक्ती करू लागले. पण विष्णुदेव मात्र शिवाचीच भक्ती करत होते. एवढंच नव्हे तर विष्णुदेवानं जिथं ज्या चक्र पुष्करणीकडे जाऊन ज्या कुपाजवळ बसून भक्ती केली तिथं मणिकर्णिका हे पुण्यक्षेत्र निर्माण झालं. आणि मणिकर्णिका हे पुण्यक्षेत्र 21 स्वर्ग आणि 7 पाताला सुद्धा महान आहे. देवाला सांगण्याचा उद्देश एकच आहे. तुम्ही म्हणता की इथं शिव नाही, मग जिथं देव न होते, चंद्र सूर्य न होते, आकाश तारका कुणी नव्हते, पंचमहाभूत नव्हती, तेव्हा जर शिवशंकर एवढं कार्य करू शकतो, तो जर सर्व सृष्टीमध्ये भरून उरू शकतो, मग तुम्ही ते सांगत आहात की शिव कायेनं जरी गेला तरी ते तुम्ही मान्य करता. आणि तुम्ही म्हणता की शिव इथं नाही. हे मला मान्य नाही. तुम्हाला कदाचित मान्य नसेलही, पण साम्राट काशीचं अवलोकन जर का केलं तर शिवशंभू महादेवांचं नाव घेणारी काशी साम्राट दिवोदास राजांचा जय जयकार करते. माझ्या मुखातून असा एकही शब्द बाहेर निघाला नाही की तुमचा पती चुकतोय की पाहुणा तुम्ही चुकता. तुमचा पती हा धर्मनिष्ठ आहे आणि घराकडे तुम्ही सुद्धा धर्मनिष्ठ आहात. पण शिवमय असणारी काशी जिथं साम्राट दिवोदास राजाचा जय जयकार करते, अर्थात माझ्या मनाचा ठाम निर्णय काशीतील शिव ही सारी जनता दिवसाचं जय जयकार करते, त्यांचं काही चुकलंय का? मी कुठं म्हणतोय चुकलं? याचा अर्थ असा झाला, तुम्ही आताच म्हणालात की ही सारी प्रजा दिवसाचं जय जयकार करते. प्रजेचं योग्य पालन करणारा जर राजा असला, राजा सगळेच असतात, पण काही राजा स्वार्थी असतात. काही राजा आपल्या नावासाठी, मोठेपणासाठी वातावरण आणि आपले सर्व पायाचे पायी यांना फक्त अभयदान देऊन फक्त गोडवे गाण्यासाठी त्यांना आपल्या अवतीभोवती ठेवतात. पण राजे दिवदास असे नाही. त्यांनी सिद्ध केलंय की शिवशंकर नसताना सुद्धा त्यांनी आपल्या प्रजेला सुखी केलं. मग जी प्रजा आपल्या राजासाठी गोडवे जर गात असेल, ज्या राजाला आपल्या प्रजेला सुखी केलं, ही काशी सुजलाम सुफलाम केली, मग ती प्रजा जर आपल्या राजकर्त्याचे गोडवे गायत असतील तर ती चुकीची आहे का? मी कुठं म्हणतोय प्रजा चुकीची आहे किंवा प्रजेवर ज्याचा अनुराग आहे तो राजा चुकीचा आहे. मी काय म्हणतोय, जर समजा हा राजा या राजाचा प्रजेवर जर अनुराग होता तर शिवशंभू महादेवांचं अस्तित्व, शिवशंभू महादेवांचं तत्व या काशीतील आता कमी होत चाललंय आणि शिवशंभू महादेवांचं नाव कमी होत चालल्यामुळं दिवोदास राजाचा मोठेपणा वाढतोय. हे जर तुझ्या पतीला समजत होतं तर वास्तविक तुझ्या पतीनं काशीतील प्रजाजनांना सांगायला हवं होतं. शिवभक्ती जशी अखंड होती तशी अखंड राहायला हवी होती. आणि म्हणूनच मी म्हणतोय माझा राग कुणावर नाही देवा. पाहुणा तुम्ही दोषी आहात असंही माझं म्हणणं नाही. जिथं काशीत शिव नाही तिथं अग्निदेव थांबणार नाही. मग माझं विधान चुकीचं कसं? मग आमचं तरी विधान चुकीचं कसं? कुठं म्हटलं तुमचं विधान चुकीचं आहे? पण तुम्ही जाता हे चुकीचं आहे. मी जातोय तुमचं मात्र चुकीचं आहे. देवतांच्या दैवी लीला आणि देवतांची कुणाला समजणार नाही.
साहित्य